ॲडिशन सबट्रॅक्शन्सच्या 6 रिझल्ट्सवरचा क्वेश्चन्सचा ग्रुप. एक्झरसाइज 3.1 मधला फर्स्ट. विदाउट युजिंग द ट्रिग्नोमेट्रिक टेबल्स, without using the trigonometric tables, find the followings. Find the following. Number 1, cos 75 degree. पहा, लक्ष द्या, यामध्ये विदाउट युजिंग ट्रिगोनोमेट्रिक टेबल असं का म्हटलंय की जसे आपण 30, 45, 60 या स्टँडर्ड व्हॅल्यूजसाठी एक टेबल तयार करतो ट्रिगोनोमेट्रिक व्हॅल्यूजचा, तशा त्यामध्येच 15 डिग्री, 75 डिग्री आणि 105 डिग्री या व्हॅल्यूजचे पण टेबल्स अवेलेबल असतात हायर ट्रिगोनोमेट्रीमध्ये. या व्हॅल्यूजची फार जास्त वेळा गरज नसते, ॲटलिस्ट टू 11-12th लेवल, त्यामुळे यांना आपण प्रेफरन्स देत नाही जास्त. पण जे काही टेबल्स असतात त्याचाही वापर न करता याची किंमत काढायची. याच्यामध्ये एक्झाम्पल्स कुठले असतील? साइन, कॉस, टॅन किंवा सेक, कोसेक, कॉट कोणताही रेशो येऊ शकतो. आणि अँगल हे 3, 15, 75 आणि 105. कन्सेप्ट काय यामागची? 75 लाच आपण 45 प्लस 30 असं लिहू शकतो. 90 मायनस 15 आपण लिहू शकतो, पण 15 ची किंमत आहे का अवेलेबल? म्हणजे यात आपल्याला वापर करायचा आहे 30, 45 आणि 60 याच 3 अँगलचा. म्हणजे 75 ला आपण लिहू शकतो 45 प्लस 30. 30, 45, 60 यापैकी आणखी वेगळं कॉम्बिनेशन या 75 साठी घेता येईल का? नाही. त्यानंतर 105 याला आपण लिहू शकतो 45 प्लस 60. 105 म्हणजे 45 प्लस 60. आणि 15 डिग्री 45 मायनस 30 पण घेऊ शकतो आपण, किंवा 60 मायनस 45 पण घेऊ शकतो. या दोघांची पण व्हॅल्यू 15 येणार. जो कुठला अँगल असेल तो यापैकी एका फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचा. आणि मग ए प्लस बी, ए मायनस बी चे फॉर्म्युले आहेच. रेशो पाठीमागे जो कोणी असेल साइन, कॉस, टॅन त्यानुसार फॉर्म्युला यूज करायचा. कॉन्सेप्ट ओरिएंटेड स्टडी याला म्हणायचं. यात रिझल्ट्स आपल्याकडे ऑलरेडी सगळे आहेत, फक्त याला कशा फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं हे माहिती असणं आवश्यक. हे एकदा लक्षात आलं, रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळेच प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करायची गरज. प्रॅक्टिससाठी सगळे सॉल्व्ह करायचे, पण रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यांना असं लिहायचं आणि ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युला यूज करायचा रिस्पेक्टिव्ह रेशोचा. आता इथे रेशो आहे कॉस, समोर अँगल आहे 75. 75 ला काय लिहिणार आपण? 45 प्लस 30. फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल? कॉस ए प्लस बी चा. काय कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला? कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. ए ची व्हॅल्यू 45, बी ची व्हॅल्यू 30. फॉर्म्युला यूज केला तर काय होईल? कॉस 45 इंटू कॉस 30 मायनस साइन 45 इंटू साइन 30 इक्वल टू कॉस 45 ची किंमत 1/√2, कॉस 30 ची किंमत √3/2 मायनस साइन 45 ची किंमत 1/√2 आणि साइन 30 ची किंमत 1/2.
दोन्ही टर्मसाठी पहिली टर्म आपण लिहू शकतो वाटल्यास √3/2√2 आणि -1 × 1 म्हणजेच 1/2√2. दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे न्यूमरेटरचं डायरेक्ट सबट्रॅक्शन घेता येईल. इक्वल टू येईल √3 - 1/2√2 that is value of cos 75 degree. यापुढे सिम्प्लिफिकेशनची आवश्यकता नाही, हे असेच स्वरूपात ठेवायचे आहेत. √3 ची किंमत 1.73 वगैरे काही गरज नाही. दिस मच आन्सर इज सफिशियंट अँड दिस इज इन स्टँडर्ड फॉर्म. जे टेबल असतात त्यात अशाच प्रकारचे व्हॅल्यू असतात. नेक्स्ट इज tan 75. tan 75. लाच पुन्हा आपण 45 + 30 असं लिहू शकतो. आता इथे फॉर्म्युला कुठला? tan a + b चा. tan a + b चा फॉर्म्युला काय? tan a + tan b upon 1 - tan a × tan b. रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला लगेच पाहायचा नोटबुक मध्ये जर आपला पाठ नसेल तर. प्रत्येक वेळी फॉर्म्युला समोर लिहिण्याची सवय जर राहिली तर आपल्याला नेहमीच तो आधार घेण्याची सवय राहते. तो फॉर्म्युला आपल्याला पाठ व्हायलाच पाहिजे प्रत्येक वेळी यूज करून. त्यामुळे ज्या ज्या वेळी जो फॉर्म्युला यूज केला जातोय लगेच नोटबुक मध्ये पाहायचा जर पाठ नसेल तर. tan a + b, tan a + tan b म्हणजेच tan 45 + tan 30 divided by 1 - tan a × tan b. tan a + b चा फॉर्म्युला tan a + tan b upon 1 - tan a × tan b. मग यात tan 45 म्हणजेच 1 प्लस tan 30 ची किंमत 1/√3 डिवायडेड बाय 1 मायनस tan 45 पुन्हा 1 इंटू tan 30 ची किंमत 1/√3. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. म्हणजे न्यूमरेटरला येईल 1 × √3 √3 + 1/√3 divided by √3 - 1/√3. √3 कॅन्सल म्हणजे √3 + 1/√3 - 1. आता जर tan 75 ऐवजी cot 75 विचारला असता तर आधी किंमत tan 75 चीच काढावी लागेल. याच पद्धतीने cot a + b चा फॉर्म्युला नाही अवेलेबल किंवा sec a - b cosec a + b असे फॉर्म्युले नाही आहेत अवेलेबल. त्यामुळे फॉर्म्युला यूज करावा लागेल sin cos tan चाच. cot 75 विचारला तर आधी tan 75 ची किंमत काढायची आणि याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे cot 75 लाच आपण असं लिहू शकतो 1/tan 75 आणि याचा रेसिप्रोकल म्हणजे √3 - 1/√3
√3 plus 1. Next is sine 15, 1, 5. Sine 15. 15 डिग्री साठी दोन मार्ग आहेत. एक तर 45 मायनस 30 किंवा 60 मायनस 45, दोन्हीपैकी कुठलाही मार्ग आपण वापरू शकतो. ठीक आहे, आपण समजा 60 मायनस 45 घेऊ. 45 मायनस 30 पण चालेल. फॉर्म्युला साइन ए मायनस बी चा वापरावा लागेल. साइन ए मायनस बी इक्वल टू काय असतो? साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी, म्हणजेच साइन 60 इंटू कॉस 45 मायनस कॉस 60 इंटू साइन 45 इक्वल टू साइन 60 ची किंमत √3/2 इंटू कॉस 45 ची किंमत 1/√2 मायनस कॉस 60 ची किंमत 1/2 साइन 45 ची किंमत 1/√2. पहिली टर्म √3 इंटू 1 म्हणजेच √3/2√2 मायनस 1/2√2. डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन डायरेक्ट होईल. √3 मायनस 1/2√2. साइन 105 डिग्री. वन 105 म्हणजे काय? 60 प्लस 45. आता इथे फॉर्म्युला साइन ए प्लस बी चा काय चेंज होईल? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, म्हणजे फक्त ही मधली टर्म येईल प्लस प्लस प्लस.
फाइंड करायच्या आहेत या व्हॅल्यूज. साइन 75, कॉस 15, टॅन 15, कॉस 105 आणि टॅन 105.
साइन 75 ची व्हॅल्यू काय ते √3 + 1/2√2. cos 15 1 + √3 सेम येतील दोन्ही व्हॅल्यू. tan 15 √3 + 1/√3 - 1 म्हणजे एवढीच व्हॅल्यू येईल. √3 + 1/√3 - 1 रेसिप्रोकल येतो त्याचा. रेसिप्रोकल येतो √3 - 1/√3 + 1 ही येते त्याची व्हॅल्यू √3 - 1/√3 + 1. cos 105 1 - √3/2√2. cos 105 1 - √3/2√2 आणि tan 105 √3 + 1/1 - √3 √3 + 1/1 - √3 किंवा त्याला आपण असं लिहू शकतो 1 + √3/1 - √3. ऍडिशन मध्ये इंटरचेंज चालेल. नेक्स्ट वन. if sin alpha equal to 15/17 where pi/2 less than alpha less than pi and cos beta equal to -4/5 pi less than beta less than 3/2. Find number 1 sin alpha minus beta, number 2 cos alpha minus beta, and number 3 tan alpha minus beta. आता पहा यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. साइन अल्फा मायनस बीटा, कॉस अल्फा मायनस बीटा आणि टॅन अल्फा मायनस बीटा. ऑब्विसली पहिल्या दोन व्हॅल्यू जर मिळाल्या की तिसरी व्हॅल्यू म्हणजे आपल्याला डायरेक्ट पण लिहिता येईल साइन अल्फा मायनस बीटा अपॉन कॉस अल्फा मायनस बीटा इक्वल टू टॅन अल्फा मायनस बीटा. काय करावं लागेल यामध्ये? एक रिझल्ट लक्षात घ्या. साइन अल्फा मायनस बीटाचा याचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय? साइन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस कॉस अल्फा इंटू साइन बीटा. कॉस अल्फा मायनस बीटाचा काय फॉर्म्युला? कॉस अल्फा इंटू कॉस बीटा प्लस साइन अल्फा इंटू साइन बीटा. म्हणजे आपल्याला साइन अल्फा, कॉस अल्फा, साइन बीटा आणि कॉस बीटा या चारही किमती आवश्यक आहेत. हे चार जर माहिती असतील तर मग कुठली किंमत काढता येईल. पैकी आपला दोन दिल्या आहेत. साइन अल्फा दिलाय आणि कॉस बीटा दिलाय. मागच्या ग्रुप मधले जे क्वेश्चन्स होते आयडेंटिटीवर डिपेंड असणारे त्याचाच यूज आहे. फक्त आयडेंटिटीचा वापर करून अल्फा कॉस अल्फाची किंमत काढता येईल साइन अल्फावरून आणि साइन बीटाची किंमत काढायची कॉस बीटावरून.
दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या. चिन्ह डिसाईड करण्यासाठी क्वाड्रंट दिलेला आहे समोर, कुठला अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ते सांगितलेलं आहे. आयडेंटिटीचा यूज करून आधी या चारही व्हॅल्यू अवेलेबल करून घ्यायच्या. पैकी दोन व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत, साइन अल्फा आणि कॉस बीटा दिलेले आहेत. आधी हे असतील ते गिव्हन. देअरफॉर साइन अल्फा वरून कॉस अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची. मग कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा असं आपण लिहू शकतो. साइन अल्फा वरून आधी कॉस अल्फा, 1 मायनस साइन अल्फाची किंमत 15/17 त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस 15चा स्क्वेअर म्हणजे 225 आणि 17चा स्क्वेअर म्हणजे 289. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन 289 मायनस 225 अपॉन 289. सबट्रॅक्शन केलं तर काय येईल, 64 अपॉन 289. हा झाला कॉस स्क्वेअर अल्फा. म्हणजेच कॉस अल्फा इक्वल टू प्लस ऑर मायनस, स्क्वेअर रूट घेतला तर प्लस ऑर मायनस व्हॅल्यू येईल 8/17. पण अल्फा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, अल्फा आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो, निगेटिव्ह. सिन्स अल्फा लाइज इन second quadrant, therefore cos alpha equal to काय मग -8/17. साइन अल्फा वरून आपण कॉस अल्फा फाइंड केला आयडेंटिटीचा वापर करून. आता कॉस बीटा दिलेला आहे, त्यावरून साइन बीटा फाइंड करायचं. कॉस स्क्वेअर बीटा इक्वल टू 1 मायनस, आपला साइन बीटा फाइंड करायचा आहे, साइन स्क्वेअर बीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा. कॉस बीटाची किंमत आहे -4/5 त्याचा स्क्वेअर. -4/5 चा स्क्वेअर होईल 16/25. पण हे मधलं चिन्ह मायनसच राहील. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 25 मायनस 16/25 म्हणजेच 9/25. हा झाला साइन स्क्वेअर बीटा. आणि मग साइन बीटाची किंमत प्लस ऑर मायनस 3/5. पण बीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, पाय टू 3π/2 म्हणजे थर्ड क्वाड्रंट. सिन्स बीटा लाइज इन थर्ड quadrant, therefore sin beta equal to -3/5. साइन बीटाची किंमत -3/5. आणि मग सगळ्या व्हॅल्यूज आता अवेलेबल झालेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू आपल्याला काय फाइंड करायची आहे, साइन अल्फा मायनस बीटा. आधी इथपर्यंत कंप्लीट करा.
आता साइन अल्फा मायनस बीटा ही व्हॅल्यू समजा आपल्याला फाइंड करायची आहे. साइन अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला साइन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस कॉस अल्फा इंटू साइन बीटा. साइन अल्फाची किंमत 15/17 15/17 मल्टीप्लाइड बाय कॉस बीटाची किंमत -4/5 मायनस कॉस अल्फाची किंमत -8/17 मल्टीप्लाइड बाय साइन बीटाची किंमत -3/5. आता फक्त हे कॅल्क्युलेशन केअरफुली. +15 इंटू -4 -60 भाग जातोय तिथे 5 न, पण तरी भाग देऊ नका. पुढचं कॅल्क्युलेशन थोडं सोपं जाईल. 5 कॅन्सल होतो इथे, पण डिनॉमिनेटर सारखा आला तर पुढचं कॅल्क्युलेशन सोपं जाऊ शकतं. 15 इंटू -4 येतो -60. 17 इंटू 5 म्हणजे 85. पुढची टर्म, पुढच्या टर्म मध्ये हा मायनस इंटू हा मायनस, हे दोन्ही मायनस काय होतील प्लस. पण पुढे आणखी एक मायनस आहे. प्लस इंटू मायनस काय होणार मायनस, म्हणजे मिडल टर्म येईल -8 इंटू 3 म्हणजे 24/85. आता पहा डिनॉमिनेटर सारखा आला. न्यूमरेटरचे डायरेक्ट आपल्याला ऍडिशन करता येऊ शकतं, दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे ऍड होतील. -60 -24 -84/80. जर आपण इथे 5 कॅन्सल केला असता तर पुन्हा LCM काढणे किंवा क्रॉस मल्टिप्लाय वगैरे कॅल्क्युलेशन वाढेल. साइन अल्फा मायनस बीटा इज -84/85. सेकंड व्हॅल्यू cos अल्फा मायनस बीटा. cos अल्फा मायनस बीटा साठी काय होईल फॉर्म्युला? cos अल्फा इंटू cos बीटा प्लस साइन अल्फा इंटू साइन बीटा. cos अल्फाची किंमत -8/17 इंटू कॉस बीटाची किंमत -4/5 प्लस साइन अल्फाची किंमत 15/17 इंटू साइन बीटाची किंमत -3/5. -8 इंटू -4 माइनस इंटू माइनस प्लस 32/85. पुढे प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस 15 इंटू 3 45/85. डिनॉमिनेटर सेम आहे, सबट्रॅक्शन केलं तर -13/85. आणि थर्ड व्हॅल्यू फाइंड करायची आहे tan अल्फा मायनस बीटा. याला आपण डायरेक्ट लिहू शकतो. tan अल्फा मायनस बीटा म्हणजेच साइन अल्फा मायनस बीटा अपॉन कॉस अल्फा मायनस बीटा. साइन अल्फा मायनस बीटाची किंमत -84/85 डिवायडेड बाय
कॉस अल्फा मायनस बीटाची किंमत -13/85. 85 कॅन्सल, मायनस मायनस प्लस 84/13. पण जर किमती अशा विचारल्या असत्या, साइन अल्फा मायनस बीटा, कॉस अल्फा मायनस बीटा आणि टॅन अल्फा प्लस बीटा विचारला असता, काय केलं असतं? टॅन अल्फा प्लस बीटा विचारला असता. मग टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. मग त्या टॅन अल्फा आणि टॅन बीटाच्या किमती आहेत का आपल्याकडे? मग त्या पुन्हा फाइंड कराव्या लागतील आधी. टॅन अल्फा म्हणजेच साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा आणि टॅन बीटा म्हणजे साइन बीटा अपॉन कॉस बीटा. यावरून आधी त्या दोन किमती काढायच्या आणि मग टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करायचा. It on one question for practice. If sin A equal to -5/13, pi less than a less than 3 pi/2, cos B equal to 3/5, 3 pi/2 less than B less than 2 pi. Find number 1 sin A plus B, number 2 cos A minus B, and number 3 tan A plus B. इथे टॅनच्या व्हॅल्यू टॅन ए टॅन बी फाइंड करून मग सॉल्व करायचं.